महिलांच्या डब्यात शिरला, हटकताच 18 वर्षीय तरुणीला धावत्या लोकलमधून ढकललं. पनवेलमधील संतापजनक घटना. पनवेलमधील एक संतापजनक घटना समोर आली आहे. लोकलमधील महिलांच्या डब्यात चढलेल्या एका 50 वर्षीय व्यक्तीला महिलांनी हटकल्याने त्या व्यक्तीने 18 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला धावत्या लोकलमधून ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार पनवेल ते खान्देश्वर स्थानकादरम्यान घडला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. खारघर येथील एका शिक्षण संस्थेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या तरुणीने पनवेल स्थानकातून फलाट क्रमांक 3 वरून गुरुवारी सकाळी 8च्या सुमारास CSMT गाडी पकडली. यावेळी तिच्यासोबत मैत्रीणही होती. लोकल सुटण्यापूर्वी शेख अत्तर नवाज हा महिलांच्या डब्यात चढला. शेखला डब्यातील महिलांनी जाब विचारला असता तो वाद घालू लागला. रागाच्या भरात त्याने धावत्या लोकलमधून तरुणीला पाठीमागून जोरदार धक्का दिला. त्यामुळे तरुणी लोकलमधून खाली रेल्वे रुळावर पडली. त्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून लेडीज डब्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सदर घटना ही पनवेल ते खान्देश्वर स्टेशनच्या दरम्यान घडलेली आहे. 7:59च्या ट्रेनमध्ये फिर्यादी या लेडीज कोचमध्ये प्रवास करत असताना ट्रेन सुरू झाल्यानंतर अचानक एक इसम गाडीत चढल्यानंतर महिला प्रवाशांनी त्यांना सांगितलं की हा लेडीज कोच आहे. त्या दरम्यान ट्रेन प्लॅटफॉर्म सोडून पुढे निघाली होती. सदर माथे फिरवला त्याचा राग आल्याने त्यांनी त्याला फिर्यादीला खाली ढकलून दिले ट्रॅकमध्ये. त्यानंतर आरोपीला तात्काळ माहिती मिळताच कॉलरकडनं पुढील खान्देश्वर स्टेशनला ताबडतोब ताब्यात घेण्यात आलेला आहे. मनोज भिंगाडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.